नमस्कार. कढईमध्ये अगदी अर्धा चमचाभर एवढंच तेल घेतले मी आणि त्याच्यामध्ये हे आपले हिरवे मूग मी थोडेसे असे शेकवून घेणार आहे. अगदी फक्त नावाला शेकवून घ्यायचे आहेत, कारण हे सगळं मी आता परत कुकरला लावणार आहे आणि त्याच्या 2-3 शिट्ट्या करून घ्यायच्यात. फक्त थोड्या तेलावर परतून घ्यायचे. आता कुकरला लावून शिजवून घेणार आहे पूर्ण. समजलंच असेल तुम्हाला, आपण बनवते मुगाची आमटी. शिजवलेले मूग मोड न आणता जर हे अशी मुगाची आमटी केली ना तर ती पचायला थोडी हलकी जाते. कुकरच्या तळाशी पाणी घालून घेतलं आहे मी आणि हे आपले मूग शेकून घेतलेले त्याच्यामध्ये एक भांडभर पाणी घातले आणि आता झाकण लावून आपण कुकरच्या शिट्ट्या करून घेणार आहोत. मुळात मूग तसे हलकेच असतात, पटकन शिजून येतात, पण थोडं कुकरला शिजवून घेतलं की आमटी पटकन बनते. जेव्हा तुमची काही जेवणाची तयारी नसेल केलेली आणि काय बनवायचं तर बाबा ही अशी मुगाची पटकन होणारी आमटी आणि बरोबर भात. हे बघा शिट्या झालेल्या आहेत कुकरच्या, उघडून दाखवते तुम्हाला. खूप छान शिजून आलेले आहेत मूग. एकच गोष्ट, थोडं ना जास्त ते शिजवायचे नाही आहेत. अगदी त्याचं जर मेण करून म्हणजे तुम्ही 2 ते 3 शिट्ट्या खूप झाल्या, ते पण हा माझा स्टीलचा कुकर आहे. जर तुमचा मोठा कुकर असेल ना तर त्याच्यामध्ये तर अगदी 2 शिट्ट्या म्हणजे खूपच झाल्या, जास्त त्याचं मेण नाही करायचं. आणि शिजून घेतलेले मूग आता मी तीच कढई, त्याच्यामध्ये थोडं तेल घातले, एक 2 चमचे तेल घातले आणि त्याच्यामध्ये जिरे मोहरीची आपली जी नेहमीची फोडणी असते तीच. मोहरी चांगली तडतडली, मोहरी मात्र चांगली तडतडून घ्यायची म्हणजे खूप छान वास येतो, मला खूप वास आवडतो तो. आणि हे जिरं घातलं जिरं पण चांगलं आपलं तडतडते. त्याच्यानंतर घालूया थोडासा ठेचलेला लसूण खूप महाग झाला आहे सध्या. काय झालं आहे कळलं नाही. तुमच्याकडे काय लसणाचा दर आहे नक्की कळवा. आमच्याकडे 400 रुपये किलो आहे लसूण. खावा की नाही असा विचार करावा लागतो, पण थोडासा चव लागतेच ना. आणि मग कांदा घेतला आहे मोठा. कांदे पण महाग आहेत, पण कांदा ठीक आहे, चला आता आला आहे. 100ला 3 किलो मिळत आहेत आमच्याकडे. तुमच्याकडे कसा आहे कांदा नक्की कमेंट करून कळवा आणि कुठल्या ठिकाणी राहता तुम्ही, आणि मग तिथला दर सगळ्यांनाच समजून जाईल. थोडंसं हिंग मगाशी फोडणीमध्ये घालायला हवं होतं, विसरले मी, घातलं आहे आता वरनं. ते काही येतं लगेच मिक्स होऊन. ज्यांना वजनाचा भीती वाटते ना, वजन कमी करायचं आहे, हे करायचं आहे, त्यांनी ही अशी मुगाची आमटी बनवून नुसती रात्रीची म्हणजे भात कमी आणि आमटी सूपसारखी प्यायची. म्हणजे मुगाचे दाणे खाल्ले जातात आणि भात कमी खाल्ला जातो. नक्की करून बघा अशी. आठवड्यातनं 2 ते 3 दिवस जर असं खाल्लंत ना तुम्ही, रात्रीचा भात कमी करायचा पूर्ण आणि जास्त ही भाजी खायची, रस्सा म्हणजे आमटी. खूप वजनात लगेच फरक जाणवतो. थोडा कांदा नरम आणि होण्यासाठी एक मोठा टॉमॅटो घातला आहे मी त्याच्यामध्ये आणि थोडं किंचित मीठ घातले म्हणजे कांदा पटकन लाल होतो. झालेला आहे कांदा लाल. आता मी हळद घातली त्याच्यामध्ये आणि हे तिखट आहे. मी 2 प्रकारचं तिखट बनवते घरामध्ये. एक संकेश्वरी मिरची आणून दळते त्याचं हे तिखट, आणि बेडगी मिरची मी पूर्ण वेगळीच दळते, म्हणजे ना तो कलरसाठीचा तिखट असतो, तो एकदम चांगला त्याचा रंग येतो आणि ते मी नंतरच घालते. हा मी एक त्याच्यामध्ये बटाटा घातलेला आहे. तर बेडगी मिरचीचं तिखट हे जास्त असं फोडणीमध्ये वगैरे परतलं ना तर कलरमध्ये अजून फरक पडतो, त्यामुळे मी ते थोडं मागणं टाकते. आणि त्याची काही तिखटपणा नसतो त्याला, फक्त कलरसाठी म्हणून ते वापरायचं असतं. तर आता हा बटाटा घालून घेतला आणि हे आपले मूग आहेत शिजलेले आहेत बघा तुम्ही. दाणा फुटलेला पण नाही येतो जास्त, असे मी ते शिजवून घेतलेले आहेत. खूप जास्त शिजवले ना मग ते थोडीशी चव आहे ना आमटीची थोडी बेचव लागते, ते पिठूळ शिजतात मूग, म्हणून ते तसं नाही शिजवून घ्यायचे कुकरमध्ये. आत्ता इथे ते पूर्ण शिजले जातील आणि आपण बटाटा पण घातला आहे, मग बटाटा शिजेल आणि मूग पूर्ण चांगले शिजतील. आणि मग ह्याच्यामध्ये दुसरं वेगळं वाटण मसाला वगैरे काही घालायची गरज नाही आहे. मूग शिजले की ते बरोबर त्याचा अंगसर पाणी तयार होतं आणि आमटी इतकी सुरेख लागते ना, खूप मला आवडते. आणि हा मी किंचित अगदी थोडासा अर्धा चमचाभर गरम मसाला घातला आहे. नाही घातलात तरी चालेल, तुम्हाला नको असेल तर नाही घातलात तरी चालेल, थोडासा मी घातला आहे. बाकी ह्याच्यामध्ये धणा पावडर, जिरा पावडर, जे सगळं काही दुनियाभरचे मसाले आपण एरवी वापरतो ते सगळं काही घालायची गरज नाही. खूप छान चव लागते, मला तर खूप आवडते. बरेचदा आमच्याकडे हे बनतं. कधी उशीर झाला तर मग नुसता वरण भात किंवा नेहमीच आपली नुसती आमटी बनवतो आपण,
त्यापेक्षा डाळीची आमटी बनवण्यापेक्षा ही अशी अख्ख्या मुगाची आमटी बनवून बघा. पचायला खूप हलकी आहे. ज्यांना खूप पित्त वगैरे होतं त्यांनी रात्रीचं तुरीची डाळ वगैरे खाणं टाळा आणि हे अशी मुगाची आमटी त्याचा समावेश करा तुमच्या आहारामध्ये. तुम्हाला खूप फरक जाणवेल. आता हे आले बऱ्यापैकी शिजत. एकदा मी त्याच्यावर झाकण ठेवणार आहे आणि एक चांगली दणदणीत उकळी आली ना की हे पूर्ण चांगलं शिजून येईल. फार वेळ लागत नाही तसं शिजायला. तुम्हाला जसं हवं पाणी तसं तुम्ही त्याचं ॲडजस्ट करायचं. तुम्हाला जर सुकं हवं असेल, असं वाटत असेल की मला जास्त ग्रेव्ही नको आहे, हे बघा मी हे बेडगी मिरचीचं तिखट फक्त कलरसाठी, लगेच कलरमध्ये किती फरक जाणवतो बघा, ते घातले. आणि ही अशी सुकी जर तुम्ही ठेवलीत ना तर तुम्ही ही चपाती भाकरीसोबतसुद्धा खाऊ शकता. पण मला हे थोडं भातावर खायचं आहे त्यामुळे मी त्याच्यामध्ये आता अजून पाणी वाढवलं आहे आणि आत्ता मात्र हे झाकायचं आणि मग एक चांगली दणदणी त्याला उकळी आणून द्यायची. म्हणजे हे बटाटा पण चांगला आंगसर शिजून येतो आणि टोमॅटो पण शिजतो. मी जास्त ते टोमॅटोचं पण असं मेण बघितलंच असेल तुम्ही, करून घेतलं नाही आहे. शिजतं ते चांगलं. अगदी खूप जास्त त्याच्यामध्ये जर करत बसलात ना वाटण घाटत, मग ते परत झटपट नाही होणार ना. आणि हे मी झटपट म्हणूनच बनवते की तुमच्याकडे काही तुमची तयारी नाही आहे केलेली तरी पण तुम्ही कसं बनवून खाऊ शकता. आता झाकण मारलेलं आहे आणि एक चांगली दणदणीत उकळी आलेली आहे, बघू शकता. शिजलेली आहे आपली आमटी. आता मी ही तुम्हाला दाखवते. आणि महत्त्वाची गोष्ट राहिली होती, मीठ ही माझी पण सवय अशी आहे की मी पूर्ण शिजत आलं की शेवटाला मीठ घालते आणि त्याच्यानंतर फक्त एकच उकळी आणायची. मीठ सगळीकडे चांगलं लागतं. आधीच मीठ घातलं ना मग शिजायला थोडा वेळ लागतो कुठलीही गोष्ट. आता मी तुम्हाला सर्व करून दाखवते आणि मला थोडा एक फोटो पण लागतो थंबनेलसाठी. तर व्हिडिओ पूर्ण बघितलात त्याबद्दल धन्यवाद. व्हिडिओ थोडा जरी आवडला तर प्लीज लाईक करा आणि सबस्क्राईब करा अजूनही जर केलं नसेल तर. आणि कमेंट करा, नक्की कमेंट करून कळवा तुमच्याकडे काय आहे लसणाचा दर, कशी लसूण किलो आहे. आणि कांदे, गृहिणींचा मोठा जवळचा विषय, कांदे खूप महाग झालेत. तर ह्याच्यामध्ये बघा आणि कळवा. आमच्याकडे जर आहे 400 रुपये किलो लसूण आणि 100ला 3 किलो मिळतात कांदे. धन्यवाद.